नमस्ते, मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत कोथिंबीर वडी आणि ही कोथिंबीर वडी कशी बनवायची ती तुम्हाला आज मी सांगणार आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीत अशी ही आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत। आणि ही जर या अगोदर मी बरेचसे रेसिपी अपलोड केलेले आहे, जर तुम्ही पाहिला नसाल ना तर नक्की चॅनलवरती जाऊन पाहू शकता। आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता आपण कोथिंबीर वडी कशी करायची ते पाहूया। कोथिंबीर मार्केटमधून आणल्यानंतर पहिले त्याचे पाठीमागची मुळं काढून घ्यायची आणि एकदम तुम्ही ती जुडीना अशी चाकूने कट केली तरीही चालते, कारण काय आपल्याला त्याची मुळं काढून टाकायची असतात। आणि त्यानंतर 2-3 वेळा ती चांगली धुवून घ्यायची आणि त्यानंतरच आपण ही कोथिंबीर चांगली कापून घ्यायची आहे। कोथिंबीर वडीसाठी ना एकदम बारीक अशी कोथिंबीर कापून घ्यायची, जाडसर घ्यायची नाही आहे, नाहीतर काय होतं कोथिंबीर वडीमध्ये ना त्याचे देठ आपल्याला दिसतात, त्यामुळे बारीक कापून घ्यायचे देठ सुद्धा। तर इथे आपली ही ना कोथिंबीर कापून झालेली आहे। आता मी ही कोथिंबीर एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आता कोथिंबीर वडी म्हटल्यावरती प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे। काही जण मसाला घालून कोथिंबीर वडी बनवतात, तर काही मिरचीचा ठेचा बनवून त्याची कोथिंबीर वडी बनवली जाते। आता याच्यामध्ये काय काय साहित्य घालायचं का? कापून घेतलेली कोथिंबीर मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि त्यानंतर आपण 2 चमचे इथे बेसन घेतलेले आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे आणि पाणी आपण थोडं थोडं करून याच्यामध्ये याचा गोळा करून घ्यायचा आहे। कोथिंबीर वडीसाठी आपण जे सारण बनवतो ना, जे कोथिंबीर वडी त्यावेळी ना ते सारण कसं एकदम घट्ट थोडंसं केलं पाहिजे, एकदम असं त्याच्यामध्ये जास्त पाणी घालून ते पातळ करायचं नाही, नाहीतर मग कोथिंबीर वडी तयार होत नाही। एकदम रोल आपल्याला त्याचा रोल करायचा असतो, त्यामुळे ते पीठ त्याचं कालवते वेळी ना बेसन वगैरे प्रमाणातच असलं पाहिजे, नाहीतर मग एकदम ती पातळ होते आणि मग आपली कोथिंबीर वडी चांगली होत नाही। त्यासाठी ना एकदम अशी घट्ट असं ते कालवून घ्यायचं आहे बेसन आणि कोथिंबीर वडी, आणि काही मसाले आपण व्यवस्थित घालून घ्यायचे, पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे। आता इथे ना मी थोडंसं अजून ना बेसन याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये घट्टपणा येण्यासाठी। आता इथे ना आपलं हे मिक्स करून झालेलं आहे, इथे तुम्ही पाहू शकता बघा, हा आपला असा गोळा तयार होतोय, म्हणजे आपलं हे परफेक्ट झालेलं आहे। आता ही कोथिंबीर वडी उकडते वेळी ना आपण इडलीचं भांडं असतं ना त्याच्यामध्ये उकडून घ्यायची, नाहीतर मग आपल्याकडे जर इडलीचं भांडं सगळ्यांकडेच नसतं तर तो काय करायचं, मग कढई वगैरे किंवा टोप वगैरे असं गॅसवरती ठेवायचं, त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आणि एखादी अशी जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती आपण चाळणी ठेवायची आहे। आणि ही ना कोथिंबीर वडी 10 ते 15 मिनिटासाठी आपण चांगली ही उकळून घ्यायची आहे, म्हणजे ती आतून कच्ची राहिली नाही पाहिजे, नाहीतर काय होतं आपण जेव्हा तळतो ना तेव्हा ती आतून कच्ची राहते। आता कोथिंबीर वडी उकडण्यासाठी मी इथे हे इडलीचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलंय। तर आता मी हे ना भांडं थोडा वेळ झाकून ठेवणार आहे आणि या एका साईडला मी उकडण्यासाठी आपण कोथिंबीर वडी घेणार आहोत ना, ती एका मी स्टीलच्या भांड्यामध्ये घेणार आहे। ते खाली चिकटू नये त्यासाठी मी इथे तेल लावलेले। आता याचे मी गोळे करून घेते। इथे सहज असे हे गोलसर असे गोळे तयार झालेले आहेत, ते आता मी या भांड्यात जेवढे मावतील त्याप्रमाणे तेवढे मी ह्याच्यामध्ये ठेवणार आहे। आता हे सर्व गोळे मी त्या डिशमध्ये करून घेतलेले आहेत। इथे या डिशमध्ये 3 असे हे गोळे राहिलेले आहेत लांबट असे करून, आणि बघा मी किती साईजचे केलेले आहेत। आता हे ना ही डिश मी त्या भांड्यामध्ये इडलीच्या भांड्यामध्ये अशीच ठेवणार आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी ही उकडून घेणार आहे। तर आता इथे भांडं आपलं ना गरम झालेले आहे, वाफ त्याच्या आतमध्ये भरलेली आहे बघा अशा पद्धतीने। आता इथे आपली ना 15 मिनिटं ही कोथिंबीर वडी चांगली उकडून घेतलेली आहे आणि खूप छान अशी झाली, इथे पाहू शकता तुम्ही। आता ही आपण ना बाहेर काढून ती थंड करून घ्यायची आहे।
आणि थंड झाल्यानंतरच आपण ना ही कट करायची आहे. आणि जेव्हा आपण कट करतो ना कोथिंबीर वडी, तेव्हाही ती थोडेसे पातळ असे त्याचे पीस काढायचे, जास्त जाड काढायचे नाहीत, नाहीतर ती मग कच्ची राहते आतून. तर आता इथे आपले हे ना कोथिंबीर वडीचे रोल चांगले उकडून झालेत आणि थंड पण झालेले आहे. थंड झाल्याशिवाय आपण कापायचे नाही आहेत. आता इथे माझे ना थंड झाल्यामुळे मी इथे कापायला घेतलेले आहेत. एकदम मी सांगितल्याप्रमाणे आपण एकदम जाड असे कट करायचे नाही आहेत, तर बारीक कट करून घ्यायचे आहेत. कोथिंबीर वडी तळण्यासाठी मी इथे तवा ठेवला आहे आणि तव्यामध्ये मी तेल घालून घेतलं आहे. तव्याच्या ऐवजी तुम्ही कढई ठेवली आणि कढईमध्ये तळले तरीही चालेल, पण तव्यामध्ये कसं थोडं तेल लागतं आणि कढईमध्ये जास्त तेल लागतं, त्यामुळे मी इथे तवा घेतलेला आहे. आता हे आपण ना असे जास्त वेळ भाजायचे नाही आहे, 2-3 मिनटं असं तेलामध्ये परतून घ्यायचे, कारण हे आपण उकडलेलेच असतात, त्यामुळे जास्त काही भाजायची गरज नाही. तर इथे आपली ना कोथिंबीर वडी छान अशी भाजून झालेली आहे. आता आपण ही ना एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे. डिशमध्ये काढण्याच्या अगोदर मी तुम्हाला इथे दाखवते बघा, कोथिंबीर वडी खूप छान अशी आपली ही तयार झालेली आहे. अशा काही टिप्स आहेत ना, त्या आपण ह्या कोथिंबीर वडी करते वेळी लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याप्रमाणे आपण ही कोथिंबीर वडी करायची. तर इथे आपली ना एक कोथिंबीर वडी छान अशी ही तळून झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.